मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। या देवीच्या या श्लोकाने किंवा या मंत्रमुक्त केल्यानंतर तुम्हाला कळालंच असेल की नवरात्रीची सुरुवात आपली झाली आणि या देवीला वंदन करून आजची ही चौथी माळ म्हणजे देवी कुष्मांडा. यस, या कुष्मांडा देवीचा आज ते रूप आहे देवीचं. तर या कुष्मांडा देवीचं रूप याच्यामध्ये ती काय आपल्याला शिकवते तर धैर्य, उत्साह याचं महत्व आपल्याला समजून देत असते आणि प्रत्येक जीवनामध्ये आव्हानाला सामोरं कसं जायचं या विषयीचं बळ ती आपल्याला देत असते. शौर्य आणि धैर्य दाखवण्याची गरज आपल्याला आहे. जसं आता आपला अनुभव ज्यांनी सांगितला जो कृष्णा जमदाडे सर होते, तर त्यांची आई ज्यावेळेस त्यांच्या भावना व्यक्त करत होत्या तर येस मावशी मी तुम्हाला सांगेन की हे शौर्य आणि हे धैर्य देणारी देवी आज तुमच्यापर्यंत आहे तर निश्चित तुम्हाला हे यश नक्कीच मिळणार आहे. तर या माध्यमातून सगळ्यांना आधी मी प्राईम टाइम सुरू करण्याआधी आपल्या घरातल्या ज्या महिला आहेत या सगळ्यांना एक अर्धा तास त्यांची कामं थांबून जागेवर बसून सगळी माहिती मिळवून घेऊ द्या आणि जर शक्य झालं तर यस तुम्ही वही आणि पेन घेऊन बसा. तर ते काही अशा गोष्टी आहेत की त्या तुम्ही लिहिल्या तर त्या खूप उपयोगी पडणार आहेत. मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही ऐकणार आहात. ऐकलेली गोष्ट फक्त थोड्या वेळापर्यंत राहते पण पुन्हा चिरंकाळ टिकण्यासाठी जर ती लिहून ठेवली तर ती आपण तिथपर्यंत नक्कीच छान प्रकारे पोहोचू शकतो. म्हणून वही आणि पेन घेऊन बसा. तुम्हाला सगळ्या गोष्टींची खूप छान माहिती मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. तसंच आजचा जो दिवस आहे तर यस कुणाला माहिती आहे का की आज काय स्पेशल आहे? म्हणजे नवरात्रीचा दिवस चौथी माळ ही तर आहेच परंतु आरोग्याच्या दृष्टीने कोणता दिवस आहे हा? तर यस कुणी सांगितलं तरी मला आनंद वाटेल आणि नसेल तर मी तो सांगणारच आहे. येस, ओके, नो प्रॉब्लेम. तर मी तुम्हाला सांगते की आजचा जो दिवस आहे तो का छान वाटतोय मला, ज्या विषयावर तर मी सांगणारच आहे. तर आजचा जो दिवस आहे दरवर्षी 18 ऑक्टोबर हा दिवस वर्ल्ड मोनोपॉज डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. येस, वर्ल्ड मोनोपॉज डे म्हणून आपला हा डे साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश असा असतो की मोनोपॉजची जागरूकता आणि त्याच्यामध्ये जागरूकता निर्माण होणे हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आता मोनोपॉज काय आहे या सगळ्या गोष्टींचा आपण ओहापोह त्या सगळ्या गोष्टींविषयी मी तुम्हाला छान प्रकारे सांगणारच आहे. तर सुरुवात मी अशी सांगते की आज याचा आपण छान योग आपल्यासाठी साधून आलेला आहे आणि तो पण दिवस आपला खऱ्या अर्थाने साजरा केला जाणार आहे. तर माझा आजचा जो विषय आहे महिलांचे आरोग्य. महिलांचे आरोग्य ज्यावेळेस मी सांगते त्याच्यामध्ये आपल्या घरातील प्रत्येक स्त्रीला, मावशीला, तुमच्या घरात मावशी असेल, आई असेल, बहीण असेल, तुमची मुलगी असेल, या सगळ्यांना जर तुम्ही हे सगळी माहिती ऐकण्यासाठी नक्की बसवा. हे मी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आणि त्याचप्रमाणे कुणीही लिव करू नका. शेवटपर्यंत तुम्हाला कारण, लक्षणं आणि उपाय या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला माहिती दिली जाणार आहे. अर्धवट ज्ञान घेऊन बाहेर पडू नका. तर यास सगळ्यात महत्वाचं महिलांचं आरोग्य हे सगळ्यात महत्वाचं का ठरलेलं आहे तर कौटुंबिक जबाबदाऱ्या या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की कौटुंबिक जबाबदाऱ्या आपल्याला खूप पार पाडायच्या असतात. घरातली मुलं आहेत, आपला नवरा आहे, या सगळ्याच्या मधून तसंच कोणी नोकरी करणाऱ्या स्त्रिया आहेत त्या सुद्धा गोष्टी ह्या सगळ्या हँडलिंग करून पुढे जात असताना त्यांचा आरोग्याला काहीतरी त्रास होतोय आणि हा त्रास आपल्याला जागरूक करण्यासाठी खरं तर हे महिलांचं आरोग्य सांभाळणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामध्येच तसंच चुकीचा आहार जो आपण घेतो धावपळीच्या जीवनामध्ये, फक्त आपण काय घेतो या गोष्टींचं जर तुम्हाला ज्ञान नसेल तर त्याचा नक्कीच तुमच्या शरीरावरती परिणाम होत असतो आणि महिलांच्या आरोग्याच्या या समस्या निर्माण होत असतात. तसेच महिलांचे आरोग्य चांगले राहावे ही एक, जसं सांगितलं आता जया मॅडमांनी की देशाचा सर्वांगीण विकास जर व्हायचा असेल तर यस स्त्रियांचं आरोग्य असणं अत्यंत खूप गरजेचं आहे. मग स्त्रियांचं आरोग्य काय ठेवलं तर कारण प्रत्येक स्त्री घरातली एक कुटुंबातली जर म्हणतात एक महिला शिकली तर दोन्ही घरांचा उद्धार होतो. तसं एक स्त्रीचं जर आरोग्य भेटलं तर नक्कीच ती आपल्या कुटुंबाला तर होतेच जागरूक, त्याचबरोबर आपल्या संपर्कात असलेल्या सगळ्यांना जागरूक करते. म्हणून सर्वांगीण विकास तिचा झाला तर नक्कीच ती पण तिच्यापर्यंत सांगतच असते. तसंच बघा शारीरिक आणि मानसिक या आरोग्याची जपणूक स्त्रियांची केली गेली पाहिजे. त्यामध्ये आपल्या शरीराच्या दृष्टीने कुपोषणाची जी समस्या आपल्या देशभरामध्ये जास्त प्रमाणामध्ये वाढत चालली आहे, भेडसावत आहे, याचं कारण पण तेच आहे की ज्या महिला आहेत त्यांना जर योग्य सकस आहार दिला जात नाही गर्भ अवस्थेमध्ये असताना तर त्यामुळे
त्या मुलाची किंवा त्या बाळाची आईची वाढ व्यवस्थित होत नाही आणि म्हणून या समस्याला जास्त प्रमाणामध्ये आपल्याला सामोरं जावं लागते. पोलिओ वगैरे सारखे डोस आपल्याला देऊन घरोघरी पोहोचवावे लागतात. तर हे त्याच्या मागचं कारण आहे. तर जर महिला सुदृढ आणि सशक्त असेल, तर या रोगाला आपण नक्कीच आळा घालू शकणार आहोत. तसेच जर गर्भावस्थेमध्ये नीट संगोपन जर झाले नाही, तर ते बाळ नक्कीच कुपोषित होतं. तसंच आई देखील कुपोषित असेल. आता ज्यावेळेस विवाह होतो त्यानंतर ना स्त्रीला जन्म देणं म्हणजे हा एक तिच्यासाठी स्त्रीत्वाचा एक अभिमानाचा भाग असतो. परंतु जर तिच्यामध्ये तशी म्हणजे शरीराची तयारी नसेल, कुपोषित असेल, तर ती ज्यावेळेस दूध आपले स्तनपान करत असते, तर त्या बाळाचा नीट विकास होत नाही आणि त्यामुळेच बाळाची देखील पूर्ण वाढ होत नाही. या सगळ्या समस्या भरपूर भेडसावत आहेत आणि याच्यातून बाहेर जाण्यासाठी आपल्याला स्त्रीचं आरोग्य जपणं अत्यंत गरजेचं आहे. तसेच महिलांमध्ये फार थोड्या प्रमाणामध्ये आरोग्याविषयीची जागरूकता नाही. काही गोष्टी चुकीच्या समजल्यामुळे देखील ह्या होतात. तसं त्या कोणत्या आहेत त्या आपण मी सांगणारच आहे. तसेच माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित. माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित ही जी योजना आपल्या अंतर्गत ही योजना अंतर्गामध्ये जे काम केलं जातं तर पहा किती सुंदर टायटल दिलेलं आहे. तर याच्यामध्ये 30 वर्षानंतर ज्यावेळेस त्यांनी हे सगळं संशोधन करण्यास सुरुवात केली, तर याच्यामध्ये 30 वर्षावयातील जे महिला आहेत त्यांना 44% महिलांना मानसिक आरोग्य ग्रस्त झालेल्या त्या दिसून आलेल्या आहेत. तसंच गेल्या 2 वर्षामध्ये जर त्यांचा आकडा जर काढला गेला तर 1.56 कोटी महिलांच्या विविध असंसर्गजन्य रोगाचे बाधा त्यांना झालेली आढळून आलेली आहे. तसेच 30 वर्षापेक्षा जास्त वयांच्या जे महिला आहेत त्यांचं संशोधन करण्यात आलं, त्यांची तपासणी करण्यात आली. त्यावेळेस 69,40,299 महिलांना मानसिक समस्यांच्या दबावाखाली त्या वागत आहेत असं निष्कर्ष ह्याच्यामध्ये काढण्यात आला आणि म्हणून आज महिलांचं आरोग्य बाळगणं किती महत्वाचं आहे हे याच्यामधून आपल्याला समजतं. तर महिलांचे आरोग्य हे आरोग्य आजार महिलांना जे विविध आजार होत आहेत याची प्रमुख कारणे कोणती याविषयी आपण आता जाणून घेऊया. यस, सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोषण तत्वाविरहित आहाराचे सेवन. कुठल्याही सेवन करत असताना जे आपण आहार घेतो त्याच्यामध्ये आपल्याला पोषक घटक मिळतायत का याची जाणीव नाही. आपल्याला फक्त पोट भरायचं या गोष्टीने जर आपण आहार घेत असू तर नक्कीच याचं पोषण होत नाही आणि हे त्यामागचं कारण आहे. त्यामध्ये आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळे, फायबर, प्रोटीन, मिनरल्स, विटॅमिन्स या गोष्टी जर तुम्ही घेत नसाल तर नक्कीच या हे त्याच्या मागचं कारण आहे. तसेच अधिक तेलकट आणि गोड पदार्थ तसेच चरबीयुक्त असलेले पदार्थांचं सेवन केलं जात असल्यामुळे देखील याचा परिणाम होतोय. आता जास्त गोड म्हटलं तर दिवसाची सुरुवात खरं तर सांगायला म्हणलं आपल्या कम्युनिटीमध्ये जॉईन होण्याच्या आधी सगळ्यांची सुरुवात कशाने होती तर यस, चहा आणि कॉफी. या सकाळी उठल्याबरोबर आपल्याला बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की ज्यावेळेस मी चहा घेते ना तेव्हा फ्रेश होते. हे आपल्या मनाची मानसिकता आहे. तर ह्या गोष्टी ज्यावेळेस अयोग्य पद्धतीने आपण घेत असतो त्यामुळे देखील महिलांचे आरोग्य बिघडण्याचं हे सगळ्यात महत्वाचं एक कारण आहे. तसंच स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे. आता स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याचे कारण पण बरीच आहेत. त्याच्यामध्ये आपली आर्थिक व्यवस्था असेल किंवा वेळ नसेल या बऱ्याच गोष्टी असतात. त्याच्यामधून ते दुर्लक्ष करत असतात. पण काही असे आजार असतात की त्या जर तुम्ही त्यांचे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला त्याचा त्रास नक्कीच आपल्या शरीराला होऊ शकतो. तर त्याच्यामध्ये दुर्लक्ष करणारी अशी कारणं किंवा कोणती असे आजार आहेत की ते व्यक्ती किंवा ती स्त्री सांगायला सुद्धा लाजते किंवा त्या गोष्टी सांगायला तिला संकोच वाटत असतो आणि त्यामुळे देखील तिच्या आजारावर परिणाम होत असतो. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा म्हणजे मूत्रमार्गावरील संसर्गामुळे. तर यस, पहा ज्यावेळेस प्रत्येक स्त्रीला मूत्र असंयम म्हणतात त्या पद्धतीला. तर पहा म्हणजे काय तर ज्यावेळेस अतिशय खोकला आला, जोरात खोकला आली किंवा शिंक आली किंवा हसलं जोऱ्यामध्ये तरी देखील मूत्र जे असते म्हणजे योनी मार्गातून ज्यावेळेस मूत्र विसर्जन म्हणजे लघवी आपली आपोआप होते, कंट्रोल होत नाही त्या व्यक्तीला. तर अशा प्रकारचा ज्यावेळेस आपल्याला अभाव होत असतो तर या आजाराचं दुर्लक्ष जर केलं तर निश्चितच या आजारांना बळी जाऊ शकतो. कारण हा एक आजार आहे. आपल्याला असं वाटतं की कदाचित होत असेल पण याचं कारण असं आहे की आपल्या ओटीपोटाचे जे स्नायू असतात ते कमकुवत झालेले असतात आणि ते कमकुवत झाल्यामुळे हा आपल्याला आजार होऊ शकत असतो.
यामुळे त्या स्त्रीला मानसिक आरोग्याच्या दबावाखाली ती राहते. तसंच तिला नैराश्य येतं, तिच्यामधला आत्मविश्वास कमी होत असतो. तर हे एक त्याच्या मागचं कारण आहे. तर त्यानंतरनं दुर्लक्ष करण्याचं आणखीन एक कारण ते म्हणजे मासिक पाळी. आता मासिक पाळी म्हटलं तर आता बऱ्या पद्धतीने जर सांगायला गेलं, तर त्याविषयी बोलायचं म्हणलं, की त्याबद्दल पण संकोच बाळगतात. बऱ्याच गोष्टी त्या मनावरती न म्हणजे हे असं होत असतं, अशी जी भावना असते किंवा काही गैरसोय किंवा आपल्या कुठल्याही गोष्टींचं इत्थंभूत ज्ञान नसल्यामुळे तर ते जे आपल्यापर्यंत आले ते तिथपर्यंत पोहोचण्याची सुद्धा लाज वाटत असते. तर त्यामुळे मासिक पाळी हा एक महत्त्वाचा म्हणजे मासिक पाळी ही स्त्रियांच्या दर महिन्याला जी नैसर्गिक प्रजन उत्पादनासाठी आवश्यक असणारी बाब आहे. तर त्याविषयी सुद्धा जी जागरूकता आहे ती पद्धतीने केली न गेल्यामुळे देखील या आजारांना सामोरे जाऊ शकतं. मासिक पाळी ही शक्यतो वय वर्ष 9 ते 14 वयोगटामध्ये आपल्या मुलींमध्ये म्हणजे स्त्रियांना सुरू होत असते. तर या मासिक पाळी दरम्यान प्रत्येक आईने आपल्या मुलीची देखील तशीच काळजी घेतली पाहिजे. हे येण्याआधीच तिला त्या गोष्टींची जाणीव दिली गेली पाहिजे. आपल्या शरीरामध्ये होणारे विविध बदल आणि याविषयी जर तिच्याशी चर्चा जर आपण आपल्या आईने स्वतःहून तिला विश्वासात घेऊन याविषयी चर्चा केली, तर आईविषयी कुठलेही विषय शेअर करताना तिला कुठल्याही गोष्टींचा न्यूनगंड निर्माण होणार नाही आणि ती बिनधास्तपणे सगळ्या झालेल्या समस्या समोर जर आपण अशा गोष्टींचा उहापोह जर आपल्या मुलांपर्यंत पोहोचवला नाही, तर ती मुलं आपला मित्रपरिवार असेल किंवा इतर कोणी असतील, तर तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग करतात आणि मग कदाचित वाईट संकल्पना त्यांना मिळाल्यामुळे ते वाईट गोष्टींना जाऊ शकतात. म्हणून ह्या सगळ्या मासिक पाळीविषयीची जी जागरूकता आहे, प्रत्येक स्त्रीने आपल्या मुलीपर्यंत, आपल्या घरापर्यंत ती पोहोचवली पाहिजे. हा एक आजाराचं कारण आहे. मासिक पाळीच्या दरम्यान आपल्याला ओटीपोटामध्ये त्रास होणे, उलट्या होणे, मळमळ होणे, कंबरदुखी, अतिशय गळल्यासारखं वाटणं, हातापाय गळून जाणे, डोकंदुखी असे त्रास आपल्याला होत असतात. जर हे जास्त प्रमाणात होत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि याच्याकडे जर तुम्ही दुर्लक्ष करत असाल, ते एक आजाराचं कारण आहे. तसेच जर मासिक पाळी वय वर्ष 16च्या नंतरनं जर येत नसेल मुलीला, तर निश्चितच तिचं डॉक्टरांकडे निदान केलं गेलं पाहिजे. तिचं चेकअप केलं गेले पाहिजे. कारण ती एक महत्त्वाची बाब आहे प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये. तर ह्या गोष्टींची जर कमतरता होत असेल, तर हे एक त्यामागचं एक कारण आहे. जे दुर्लक्ष करण्याचा भाग सांगण्याचा माझा उद्देश. त्यानंतर पीसीओडी सारखा जो प्रॉब्लेम आहे, त्यालाच आपण पॉलिसिस्टिक ओव्हल सिंड्रोम असे देखील म्हणत असतो. तर त्यामधून मासिक पाळीच्या दरम्यान मासिक पाळी दर महिन्याला आली पाहिजे, तर ती अनियमित होते. ती 2-3-4 महिन्यानंतर ती आली तरी पण स्त्रियांना वाटते की ठीक आहे 4 महिन्यांनी आली ना तर आली. पण तसं नसतं. दर महिन्याला ती आलीच पाहिजे. तर त्याबद्दल देखील दुर्लक्ष जातं. ह्या पीसीओडीचा प्रॉब्लेम जर असेल तर बऱ्याच गोष्टींना आपल्याला सामोरं जातं. त्यामुळे संततीसाठी देखील अडथळा होत असतो. तर यावरती देखील दुर्लक्ष केलं जातं आणि त्याचप्रमाणे त्या दरम्यान आपल्याला जे चिडचिडपणा वगैरे होत असतो, तर या सगळ्या गोष्टींना तसेच हार्मोन्स एंड्रोजनचे संतुलन याच्यामध्ये बिघडलेलं असतं आणि त्यामुळे पीसीओडी सारखा प्रॉब्लेम आपल्याला सामोरं जावं लागत असतं आणि हा एक आजार त्याचं एक कारण आहे. त्यानंतरनं जास्त उपवास आणि व्रत वैकल्पिक हे एक आवडता भाग आहे स्त्रियांच्या जीवनामध्ये, की अशी एक समज असते की मी उपवास केला, देवाला साकडं घातलं, निरंकार उपवास जर मी केला तर नक्कीच माझ्या ज्या मनातल्या गोष्टी आहेत त्या पूर्ण होतील. पण तसं होत नाही. देवाने आपल्याला जन्म दिलेला आहे, ज्यावेळेस आपण केलाय तर आपल्या शरीराची निगा जर आपण न राखता ते करत करत जर आपण देवधर्म केला तर नक्कीच आपल्याला देव पावणार आहे. आपल्या चांगल्या कर्मातून, चांगल्या विचारातून ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. कारण उपवासाच्या दरम्यान बरेच स्त्रिया उपाशी राहतात आणि त्यामुळे पित्त, अपचनाचा त्रास आणि थकवा. आता पहा बऱ्याच महिला आपल्या नवरात्रीचे उपवास करणार आहेत आणि नवरात्रीनंतर त्यांची डायजेस्ट सिस्टीम पूर्णपणे खालवलेली असते. ज्या स्त्रिया जास्त प्रमाणामध्ये आता शक्यतो आपण आपल्या उपवासाच्या दरम्यान कोणते फराळ घेतो तर येस साबुदाणा, येस बटाटा या सगळ्या प्रकारचे जास्त सेवन आपल्या शरीरामध्ये होते आणि त्यामुळे आपल्याला त्याचा निश्चित पचनाच्या संदर्भात त्रास होत असतो.
साबुदाणा ज्यावेळेस आपण घेतो तर त्याच्यामध्ये ग्लुटेन नावाचा जो पदार्थ, कारण साबुदाणा तुम्ही पाहता चिकट असतो खूप आणि तो चिकट असतो. तो चिकट होऊ नये म्हणून त्यामध्ये आपण शेंगदाणे वगैरे टाकून त्याला मोकळे करून पुन्हा ते आवडतो बऱ्याच जणांना साबुदाणा खायला. पण जर तुम्ही ग्लुटेन नावाचा पदार्थ जास्त प्रमाणात जर घेत असाल, एवढा चिकट पदार्थ खाताना हे वाटतो, तर तो आतड्यांना डायजेस्ट करायला किती त्रासदायक होत असेल, ही पण बाब आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि हे एक आजाराचं कारण असू शकतं. जर तुम्ही उपवास करत असाल तर तो कशा पद्धतीने केला पाहिजे. रात्री आपलं एक सेक्शन उपवासावरती जे आहे खेडकर मॅडमांनी खूप छान प्रकारे घेतलं होतं. तरी पण थोडाफार प्रमाणात मी सांगण्याचा प्रयत्न करते की उपवासाच्या दरम्यान तुम्ही साबुदाणा हा वर्ज्य करावा, बटाटे असलेले पदार्थ नको. तर त्यामध्ये तुम्ही भगर घ्या, राजगिरा घ्या, तसंच राजगिऱ्याच्या पिठाचं काही त्याची थालीपीठ बनवता येते. त्याच्यामध्ये तसंच तुम्ही नारळ पाणी, ताक, शेंगदाणे खा, पण ते जास्त प्रमाणात नाही. रोस्टेड करून तुम्ही ते घेतले, त्याला ड्राय फ्रुट्स, त्याच्यामध्ये बदाम आणि अक्रोड हा पदार्थ जर तुम्ही घेतला तर तुमचा उपवास अति उत्तम प्रमाणे होणार आहे. आणि आणखीन बेस्ट होण्यासाठी, तुम्हाला कुठलाही थकवा न जाणवण्यासाठी आपला हा सकस संतुलित आहार घ्या. तर याच्याबरोबर तुम्ही जर घेतला तुमचा उपवास तर तुम्हाला कुठलाच थकवा जाणवणार नाही, तुम्ही एनर्जेटिक राहणार आहात. त्यानंतरनं स्त्रियांचा आजारी पडण्याचं आणखीन एक कारण म्हणजे त्याच्या आणि ते दुर्लक्षित करण्याचं कारण म्हणजे स्तनाचा कर्करोग, त्यालाच ब्रेस्ट कॅन्सर असं म्हणत असतो आपण. तर स्तनाच्या ग्रंथीमध्ये तयार होणारा हा जो कर्करोग आहे, तर या गोष्टीविषयी संभाषण करण्यामध्ये देखील संकोच बाळगत असते स्त्री. आणि ते सांगायला जर तिने उशीर केला तर नक्कीच ते धोक्याची घंटा आपल्याला वाजत असते. तर 40% ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यामध्ये हा कर्करोग निदर्शनास येतो, ते वय वर्ष 35 ते 45च्या या दरम्यान जास्त प्रमाणात आढळतात. तर हे एक त्यामागचं कारण आहे. त्यानंतरनं गर्भाशय आणि मुखाचा कॅन्सर, त्यालाच सर्व्हायकल असं देखील, सर्व्हायकलचा कॅन्सर असं देखील म्हटलं जातं. म्हणजेच काय, तर गर्भाशयावरच्या मुखावर होणारा हा कर्करोग आहे. योनी, मूत्राशय, गुप्ताशयापासून तो फुफ्फुसामध्ये खूप लवकर जातो. तर त्यामुळे या गर्भाशयातील देवा म्हणजेच सरायकल हा शरीर प्रायव्हेट असलेला एक भाग आहे आपल्या शरीराचा. तर तो एक त्रासदायक आणि हे आजाराचं सगळ्यात मोठं लक्षण आहे. आणि या गोष्टी आपण लपवण्याचा प्रयत्न करत असतो. तर हे कशामुळे होत असतं, तर जी कष्टाची कामं करतात, ज्या स्त्रिया कष्टाची कामं करत असतात, जसे आता आर्थिक चणचण जर भासत असेल तर बऱ्याच महिला आपल्या मजुरीचं काम करत असतात. तर त्यांना मजुरीचं काम करत असताना कोणतंही जे हाताला आलं ते काम करावं लागत असतं. तसेच प्रस्तुतीच्या दरम्यान जर ती स्त्री घरीच झालेली असेल पण पैसा नसेल तर मुलांचं संगोपन करण्यासाठी ती तिची काळजी न घेताच बाहेर पडते. एक 2-3 दिवस फक्त विश्रांती करून लगेच ती कामाला लागते आणि त्यामुळे हा तिला गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होऊ शकतो. आणि हे आजार तो एक त्याचं एक कारण आहे. त्यानंतरनं रोज निवृत्ती म्हणजेच मेनोपॉज जे म्हटलं मी तुम्हाला, तर आता मी तुम्हाला सांगितलं की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या दरम्यान आज तो दिवस सेलिब्रेट केला जातो. तर त्यानुसार मोनोपॉज हा मासिक पाळी थांबण्याचं कालावधी त्याला म्हणत असतो आपण, त्यालाच मेनोपॉज असं म्हणत असतो. तर वय वर्ष 51व्या वर्षापर्यंत आपल्याला हा म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये तो येत असतो. तर तो मोनोपॉज ज्यावेळेस येत असतो त्यावेळेस प्रजननाची शेवटचा हा टप्पा असतो. त्यानंतर वेगवेगळ्या याच्यामधूनच खरं तर स्त्रीचं एक वेगळं आयुष्य सुरुवात होत असतं. वेगळ्या आयुष्याला तिच्या कलाटणी मिळत असते. जसं बाल्यावस्थेनंतर किशोरावस्था, नंतर ज्यावेळेस ती मेनोपॉज वरती येते त्यावेळेस वृद्ध अवस्थेमध्ये जात असते, त्यावेळेस तिच्या शरीरामध्ये पण अनेक बदल होत असतात. आणि त्या दरम्यान ज्यावेळेस ती बंद होत असते मेनोपॉजच्या दरम्यान, त्यावेळेस जास्त प्रमाणामध्ये अंगावरून ब्लिडिंग होत असतं आणि त्यामुळे ती मानसिक आणि शारीरिक थकवा तिला जाणवत असतो. तर जर सलग 12 महिने आपल्याला ही पाळी येत नाही त्यावेळेस आपला हा मेनोपॉजचा कालावधी झालेला आहे असं आपण ठरवायचं आहे. काही स्त्रियांच्या बाबतीमध्ये मेनोपॉज हा लवकर येतो, तर काहींचा नैसर्गिकरित्या तो बंद केला जातो, म्हणजे उपचारादरम्यान मेनोपॉज हा कमी होत असतो. तर त्या दरम्यान स्त्रियांमध्ये हार्मोन्सची पातळी ही कमी जास्त होत असते. हार्मोनची पातळी ही कमी जास्त होत असते. स्त्रियांची ही जी पाळी नियंत्रित करण्यामध्ये इस्ट्रोजन जे हार्मोन्स आहे,
इस्ट्रोजनचे हार्मोन्स आहेत त्या पातळीमध्ये कमीपणा होत जातो आणि हा मेनोपॉजचा कालावधी आपला सुरू होत असतो. आता इस्ट्रोजन म्हणजे काय, तर इस्ट्रोजनची लेवल जी आहे ती कमी जास्त वयानुसार होत असते आणि ती मासिक पाळी दरम्यान आपल्याला अतिशय महत्वाचं काम बजावत असते. त्याची लक्षणं त्यामध्ये स्त्रीचे हे सगळं होत असताना आपले जे हार्मोन्स आहेत ते तात्काळ लगेच कमी होत नाही, तर त्याला काही कालावधी लागत असतो. तो हळूहळू पद्धतीने आपले हार्मोन्स इनबॅलन्सिंग करत असतं आणि पटकन कुठलीही गोष्ट होत नाही आणि त्यावेळेस या प्रमाणे म्हणजे जसं वय वर्ष 40 ओलांडल्यानंतर प्रत्येक स्त्रियांना आरोग्याविषयी बरेच आजार डोकं वर काढतात असं म्हणतो आपण. तर हा एक त्याच्यामधला भाग आहे. तर इस्ट्रोजन हा आपल्या शरीरामधील अंडाशयांमध्ये जे अंडी आहे तर ते घालण्याचं थांबवत असतं आणि त्यामुळे आपल्याला गर्भधारणा वगैरे या गोष्टी होत नाही आणि त्यामुळे मेनोपॉज झालेला असतो. यस, त्यानंतर इस्ट्रोजनच्या ज्या ह्या समस्या आहेत हे पण एक त्यामागचं कारण आहे. आता तेच म्हटलं मी की मेनोपॉज ज्यावेळेस थांबत असतो त्यावेळेस आपल्या शरीरामधील इस्ट्रोजनचे हे जे हार्मोन्स आहेत ते कमी जातात आणि आपल्याला मेनोपॉज होतो. तर इस्ट्रोजन म्हणजे काय, तर महिलांना आजारी पडण्याचं हे आणखीन एक कारण म्हणता येईल. तर योनी मार्गातील कोरडेपणा होत असतो या आजारामुळे. तर तसेच यालाच जेनेटिक मोनोपॉजल सिंड्रोम असं देखील म्हटलं जातं, GMS असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये जनेंद्रिय, मूत्रनलिका आणि मूत्राशय या भागामध्ये बदल घडत असतात. तर याच्यात तसंच हाच फक्त बदल नाही, तर इस्ट्रोजनची जर कमतरता भासत गेली तर आपल्या शरीरामधील हृदय, हाडे आणि मेंदू या आरोग्यावर देखील स्त्रियांना मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत असतो आणि त्याचा त्रास होत असतो. प्रजननासाठी इस्ट्रोजनाची ही महत्वाची भूमिका असते आणि ती कमी होत असते. त्यानंतर गर्भाशयाचा जो कर्करोग स्तनपान करणाऱ्या काही स्त्रिया असतील किंवा गर्भनिरोधक ज्या गोळ्या आपण घेतो तर त्याची जर पातळी जर आपण त्या घेत असेल तर त्याच्यामुळे देखील इस्ट्रोजनची पातळी ही कमी होते. यस, तर इस्ट्रोजनची पातळी ही आपल्यामध्ये संतुलित राहणे खूप गरजेचं आहे. तर तसेच गर्भाशयांचा कर्करोग असेल किंवा गर्भाशयातील गाठीवरती उपचार करणारे जे औषध उपचार आपण डॉक्टरांकडून घेत असतो तर त्यावेळेस आपल्याला इस्ट्रोजन हा जो म्हणजे घटक आहे तर ते कमी होण्याची शक्यता असते. तर खूप महत्वाचा भाग आहे या. तर या सगळ्या गोष्टींचे आजार यांचा आपण दुर्लक्ष करत असतो, तर नक्कीच या गोष्टी करू नये. तर त्यानंतर तुमच्या शरीराची श्रमाचा अभाव. आता श्रमाचा अभाव म्हणला तर तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही सकाळ उठल्यापासून आम्ही रात्री झोपेपर्यंत खूप कामं करतो, पण आपल्या कामामध्ये पण दैनंदिन जीवनामध्ये खूप बदल झालाय. म्हणजे तो कसा, तर पहिलं जे स्त्रिया होत्या कपडे धुण्यासाठी नदीवरती जात होत्या तेव्हा त्यांची एक्सरसाइज होत होती. वाकून कपडे धुले जात होते तेव्हा कमरेची त्यांची एक्सरसाइज होत होती. वाटणं, जेव्हा मसाल्याचे पदार्थ आपण ते दगडावरती वाटून घाटूनच छान प्रकारची भाजी बनवली जात होती. आणि आता तसं नाही, तर इन्स्टंट येस, मिक्सर चालू केला की चालत, कपडे आपण वॉशिंग मशीन मध्ये टाकले की त्याचं काम होऊन जातंय. आता तर बरेच असे मशीन निघालेले की चपाती पण बनवली जाते, भांडे धुतले जातात, अगदी सगळं. तर या श्रमाच्या अभावामुळे देखील स्त्रियांना आजारी होण्याची हे एक कारण आहे. तसेच आपली बैठी जीवनशैली. येस, तर आपण बैठी जीवनशैली प्रत्येक स्त्रिया आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम पण करायला बाहेर पडलेले आहेत. तर ते काम करत असताना प्रत्येक क्षेत्रामध्ये ते अव्वल काम करते. तर ही काही जीवनशैली आहे. बैठी जीवनशैली ज्यावेळेस जास्त प्रमाणामध्ये असते त्यावेळेस देखील हे आजाराचं एक छान प्रकारचं कारण आहे. त्यानंतर सौंदर्य संबंधी विषयीचे काही चुकीची संकल्पना हे एक आजाराचं कारण आहे. आजार म्हणजे काय, तर ते एक आता सौंदर्य प्रत्येक स्त्रीला खूप आवडत असते. तर सौंदर्य जपणं हे स्त्रीत्वाची एक जाणीव आहे. तिला सुंदर दिसायला आवडतं तिच्या प्रत्येक भागावरती किंवा जे आहे त्या गोष्टी टिकून ठेवायला तिला आवडत असते. मग आपण ते काही बाजारातील कॉस्मेटिक वापरत असतो तर त्याचा विचार करत नाही की त्याचा खरंच आपल्याला उपयोग होईल का. तर ते केल्यानंतर तर हे मी त्याच्यावरती उपाय म्हणजे तो न कळत आपण करत असतो. तसेच अतिरिक्त केस गळत असतील आपले, चाय पडणे असा प्रकार होतो किंवा नखांमध्ये काही नख आपले कमकुवत होत असतील, नखांचा काही आजार होत असेल तर तसे पण गोळ्या औषधे आपले सौंदर्याच्या पद्धतीने आपण ते इंटेक करत असतो आणि त्याचा परिणाम देखील आपल्या शरीरावर होत असतो. माझ्या माहितीनुसार सौंदर्याचं ज्यावेळेस आपण हे करत असतो तर नक्की त्याचं माहिती घेतल्याशिवाय तुम्ही ते कॉस्मेटिक कधीही वापरू नका. त्याचा तुम्हाला चेहऱ्यावर किंवा स्किनवर, त्वचेवर त्याचा नक्कीच परिणाम होत असतो. जर नॅचरल ब्युटी व्हायचं असेल तर येस, तुम्हाला
पुढे मी त्याचा उपाय सांगणारच आहे. तर येस, त्यानंतर ना उशिरा होणारे लग्न आजच्या या जीवनशैलीमध्ये खरंच आपण या सगळ्या गोष्टी करत स्त्री जाणीवेच्या या गोष्टीमध्ये जर उशिरा लग्न म्हणजे वय वर्ष 30च्या पलीकडे आपली मुलींची आता होत आहेत. बऱ्याच जण आपण असं म्हणतो की मुलगी छान शिकते तर ती शिकली पाहिजे, निश्चित ती शिकली पाहिजे या सगळ्या गोष्टी, परंतु तिच्या वयाच्या मानानुसार प्रत्येक गोष्टी ह्या झाल्या पाहिजे हे प्रत्येक आपल्या घरातल्या जे वरिष्ठ मंडळींनी पण लक्षात घेतलं पाहिजे. आणि वयाच्या आतच तिचं लग्न वगैरे जर झालं तर वय वर्ष 20 ते 30 वर्षाच्या दरम्यान हे आपले प्रस्तुतीचा योग असतो आणि तो जर टळला तर मग पुन्हा प्रत्येक समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागतं. हे एक आजाराचं कारण आहे. त्यानंतर ना आरोग्याबद्दल पुरेशी माहिती न मिळाल्यामुळे या गोष्टींना आपल्याला सामोरे जावं लागतं. तसेच डॉक्टरांच्या सूचनेशिवाय आपण गर्भनिरोधक गोळ्या ज्या घेत असतो तर त्याचा परिणाम आपल्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये होत असतो आणि त्याच्यामुळे त्याची एक उत्पत्ती आणि या प्रत्येक आजाराला सामोरे जात असतो आपण. हे एक आजाराचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे. हे सगळी कारणं तुम्हाला मी सांगितली, आणखीन बरीच कारण आहेत पण जी आपण त्याच्यापासून दुर्लक्षित करतो आणि ज्याचा स्त्रियांना याचा त्रास होऊ शकतो यांचा मी उहापोह तुमच्यापर्यंत ही कारणं तुम्हाला सांगितली. मग ही कारणं होण्याची पण मग कोणते असे आजार आहेत की त्यांची आपण खरंच काळजी घेतली पाहिजे, तर त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगते की जे रोग म्हणजे स्तनाचा कॅन्सर आहे, सर्व्हायकल म्हणजेच गर्भाशयाचा कॅन्सर, हृदयविकार, डिंब ग्रंथीचा कॅन्सर, मलाशयाचा कॅन्सर, मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थिपोकळ म्हणजेच ऑस्टिओपोरायसिस असं आपण त्याला म्हणतो. हे रोग जर आपल्याला हे रोग लगेच इनटेक होत नाही तर कुठलीही गोष्ट आपल्याला माहिती होत असते तर ती हळूहळू इनटेक होत असते आणि स्त्रियांना या गोष्टीविषयीची जाणीव नसते. आपल्याला हा जो बदल होत असतो तर यांना आपण हे जे रोग आहेत तर ते गुप्त प्रमाणे म्हणजे अगदी गुप्त प्रमाणे ते वरती डोकं काढत असतात, म्हणून याला सायलेंट किलर डिसीज सुद्धा म्हणतात. येस, अतिशय सावकाशपणे ते आपल्याला इनटेक होतो आणि मग आपण चिंतेत पडतो की येस असं का झालं माझ्या बाबतीत. तर शरीर आपल्याला या सगळ्या सूचना देत असतो आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्षित करत असतो. तर सायलेंट किलर पासून आपल्याला जर दुर्लक्षित करायचं म्हणजे त्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर त्याच्यासाठी काही विविध चाचण्या आहेत, तर त्या तुम्ही जर केल्या तर नक्कीच तुम्हाला छान प्रकारे त्याच्यातून बाहेर पडता येणार आहे. तर त्या चाचण्या कोणत्या त्या नक्की आता लिहून घ्या, वही पेन तुम्ही लिहून घेतल्याच असेल तर त्या चाचण्या म्हणजे प्रत्येक चाचणी तुम्ही केलीच पाहिजे तर येस केली पाहिजे, पण जर त्या गोष्टींचं तुम्हाला जर चिंता वाटत असेल तर ती नक्की तुम्ही करूनच घ्या. तर येस, नियमित 1 ते 2 वर्षातून एकदा आपल्या शरीराचं चेकअप केलंच गेलं पाहिजे. 3 ते 4 वर्षातून थायरॉइडची चाचणी केली गेली पाहिजे. थायरॉइडच्या ज्या ग्रंथी आहेत त्याच्याबद्दल जे विविध रोग होणार असतात तर त्याच्यावरती आपल्याला आळा घालणं शक्य होतं, म्हणून ते तुम्ही ही चाचणी करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर हाडांची तपासणी. आता हाडांची तपासणी म्हणजे काय, तर आपले हाडं कमजोर होतात, आपले हाडं ठिसूळ होत असतात आणि कॅल्शियमचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये कमी होत असतं. तर त्याच्यासाठी आपण BMD म्हणजे बोन मिनरल डेन्सिटी टेस्ट, बोन मिनरल डेन्सिटी टेस्ट, तर हे जर तुम्ही केलं तर त्याच्यामधून तुमच्या हाडांची तपासणी केली जाईल आणि तुमची हाडं मजबूत आहेत की नाही त्याच्यावर उपाय केले जातील. तर येस, त्यानंतर ना ब्रेस्ट कॅन्सर चेकअप, तर ते कधी करायला पाहिजे, तर बहुतांशी वेळी हा जो आजार आहे तर तो स्वतःहून स्तनाचा कर्करोग याला आपण म्हणत असतो, तर तो लगेच आपल्याला समजून येत नाही. प्रत्येक स्त्रियांना या बाबतीत कळत नाही की आपल्याला अशा प्रकारचं काही झालेलं आहे आणि ही जर लेवल लवकरात लवकर समजली तर याच्यावरती पटकन आपल्याला आळा घालता येतो. म्हणून ही ब्रेस्ट कॅन्सरचा जवळजवळ 35 वर्षातून एकदा तरी मेमोग्राफी टेस्ट व क्लिनिकल ब्रेस्ट चेकअप तुम्ही केलं गेलं पाहिजे. येस, मेमोग्राफी टेस्ट आणि क्लिनिकल ब्रेस्ट चेकअप हे तुम्ही केलं गेलं पाहिजे. तसंच वय वर्ष 35च्या आतील ज्या स्त्रिया आहेत तर त्यांनी किमान 2 वर्षाआड क्लिनिकल ब्रेस्ट चेकअप केलं गेलं पाहिजे, कारण त्याच दरम्यान आपल्याला या सगळ्या संकटातून बाहेर पडायचं असतं आणि हे जर तुम्ही चाचणी केली तर निदान तुम्ही याच्यातून बाहेर पडू शकणार आहात. त्यानंतर ना डायबिटीस चेकअप. आता ही चाचणी डायबिटीस म्हणजे आपल्या शरीरामधील साखरेचं प्रमाण किती आहे हे शोधून काढतं आणि त्यावरती आपण छान प्रकारे मात करू शकतो. ही 30 वर्षानंतर वर्षातून एकदा
ब्लड ग्लुकोज टेस्ट, रक्तातील साखरेचं प्रमाण तुम्हाला योग्य आहे की नाही हे समजेल आणि त्याच्यावरती तुम्ही उपाय करू शकणार आहात. त्यानंतर ना हृदय तपासणी. आता हृदयाची तपासणी करण्यासाठी वय वर्ष 30 नंतर ना वर्षातून एकदा हे केलं गेलं पाहिजे. त्यानंतर ती कोणती टेस्ट केली पाहिजे तर ब्लड प्रेशर स्क्रीनिंग टेस्ट, ब्लड प्रेशर स्क्रीनिंग टेस्ट किंवा ECG टेस्ट. यामुळे तुमच्या हृदयापासून जे संरक्षण करणारे घटक येते म्हणजे तुम्हाला या चाचणीमधून समजणार आहेत आणि तुम्ही त्याची काळजी घेऊ शकणार आहात. दर वर्षातून तसंच दर वर्षातून दर 5 वर्षातून आपण कोलेस्ट्रॉल स्क्रीनिंग टेस्ट हे सुद्धा केली गेली पाहिजे. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलची लेवल तुम्हाला समजेल आणि कोलेस्ट्रॉलची लेवल वाढली म्हणजे हृदयाचा आजार आपल्याला त्याच्यावरती मात करता येऊ शकते. तर येस ही पण. त्यानंतरची रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे काय तर प्रजनन संस्थेचे आरोग्य राखण्यासाठी वय वर्ष 21 ते 65 वर्षांपर्यंत ही चाचणी केली गेली पाहिजे. ही खूप महत्वाची. हे प्रत्येक स्त्रीने केलं तर खूप अतिउत्तम. म्हणजे ती दर स्त्रीने 3 वर्षातून ही केली गेली पाहिजे. त्याला पॉप टेस्ट असं म्हणतात. तर पॉप सिमरन टेस्ट करून सर्व्हायकल कॅन्सर, जसं म्हणलं गर्भाशयाचा कॅन्सर, तर या रोगावरती आपण निदान करू शकतो. हे सगळ्यात महत्वाचं. त्यानंतर वैंधत्वाची जी समस्या आहे ती होऊ नये यासाठी देखील काही चाचणी आहे. तर ती वय वर्ष 18 ते 40 वयातील प्रत्येक स्त्री महिलांनी PCOD ही जी टेस्ट म्हणत असतो तर ती तुम्ही केली तर नक्की तुम्ही याच्यावरती हेल्थ चेकअप करणं गरजेचं आहे. आणि वैंधत्वाचं हे एक सर्वाधिक महत्वाचं कारण ठरलेलं आहे. या चाचण्या जर तुम्ही केल्या तर याच्यामधून नक्कीच तुम्ही बाहेर पडू शकणार आहात. कारण सांगितली त्याची चाचणी कोणत्या कोणत्या तुम्ही केल्या पण निश्चितच तुम्ही त्या लिहून घेतल्या असतील. तर येस. त्यानंतर स्त्रियांची काही लक्षणे. आता हे का होतं याची काही लक्षणं तुम्हाला माहिती पाहिजे. तर ती लक्षणं कोणती तर ती मी सांगणार आहे. तुम्हाला जास्त थकवा जाणवत असेल, चिडचिडेपणा होत असेल, अशक्तपणा जाणवत असेल, चक्कर येणं, हातापायांना मुंग्या येणे, तसेच गळल्यासारखं वाटणं, डोकेदुखी म्हणजे मायग्रेन सारखा त्रास जर तुम्हाला सुरू होत असेल तर निश्चितच आपल्याला आजाराची लक्षणं होत आहे. आपण आजारी आपल्याला याची गरज आहे हे तुम्ही समजणं गरजेचं आहे. तसेच हाडामध्ये सांध्यांमध्ये दुखत असेल, गुडघेदुखी, टाचदुखी आणि कंबरदुखी असे त्रास सुरू झाले असतील तर हे एक त्यामागचं लक्षण आहे. तसेच त्वचा कोरडी पडणे, त्वचेवरती म्हणजे वय नसताना देखील सुरकुत्या पडणे, त्वचा कोरडी पडणे, त्यानंतर चेहऱ्यावरती वांग म्हणजे पिगमिटेशनचे डाग म्हणतात. बऱ्याच जणांना गालावरती, नाकांच्या भागावरती हे पिगमिटेशनचे डाग निर्माण होत असतात. तर ते पण त्याच्यामध्ये एक कारण आहे की तुमच्या शरीराला काही आवश्यक घटक तुमच्यापर्यंत पुरवत नाहीयेत. तसेच डोळ्याखालील ब्लॅक सर्कल ह्या गोष्टी जर दिसत असतील तर ही त्याच्या मागची लक्षण आहे. तसेच केस गळणं, चाय पडणं, नख पातळ होणे, नखांमध्ये कुठलेही पर्स निर्माण होणे, डोक्यामध्ये कोंडा निर्माण होणे आणि वय नसताना ही केस पांढरे होणे ही त्याच्या मागचे लक्षण आहे. त्यानंतर वजन झपाट्याने वाढणे आणि झपाट्याने कमी होणे हे त्यामागचे एक या आजारामागची काही लक्षणं आहेत. तसेच मासिक पाळी अनियमित होणे, घसा कोरडा पडणे, त्यानंतर रोग प्रतिकार शक्ती तुमची कमी होणे, प्रत्येक शरीर म्हणजे वातावरणामध्ये थोडासाही बदल झाला की आपल्याला लगेच आजारी पडले, डोकं दुखी, लगेच सर्दी, लगेच खोकला असा प्रकार होत असेल तर येस तुम्हाला ही काही लक्षणं समजणं गरजेचं आहे. तसंच सतत पित्त होणं, अपचनाचा त्रास होणं, बद्धकोष्ठता होत असेल म्हणजेच टॉयलेट करताना तुम्हाला त्रास होत असेल, पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर हे त्यामागचं लक्षण आहे. शरीरामधील काही विटॅमिन्सची तुमच्यामध्ये कमतरता होत असेल तर ते त्यामधील एक लक्षण आहे. तुमचे हार्मोन्स मधील बदल होत असतील तर ते एक लक्षण आहे. झोप न लागणे, तसेच ह्या सगळ्या गोष्टींची लक्षणं तुम्हाला या स्त्रीच्या आरोग्याबद्दलची आहेत. तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे उपाय. ते आता शेवटच्या टप्प्यावरती आपण आलेलो आहोत. तर उपाय सगळ्यांनी लिहून घ्या. उपाय काय करणार आहात तर आहार विहार हे सगळ्यात महत्वाचं भाग आहे. तुमचा आहार जर व्यवस्थित असेल तर निश्चितच तुम्ही या सगळ्या रोगावरती मात करूच शकणार आहात.
तोपर्यंत थोडासा मी हे आहार घेते. मी आहाराविषयी का बोलले तर येस, आहारामध्ये ज्यावेळेस आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये विटॅमिन्स, मिनरल, खनिजे, कर्बोदके, प्रोटीन्स असा असलेला जर सकस आहार तुम्ही घेत असाल तर निश्चितच तुमच्या या सगळ्या आजारातून तुम्ही बाहेर पडू शकणार आहात. आहारामध्ये तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये भरपूर भाज्या, पालेभाज्या, फळभाज्या यांचा समावेश केला गेला पाहिजे. कडधान्य, तृणधान्य, मोड आलेले धान्य यांचा वापर जास्त प्रमाणामध्ये केले म्हणजे तुमची प्रोटीनची लेवल वाढणार आहे बऱ्याच प्रमाणामध्ये. तसंच फायबरयुक्त पदार्थ तुम्ही घेणं गरजेचं आहे. तुमच्या जेवणाच्या आधी तुम्ही फायबर जर घेतलं तर तुमच्या पोटाची पचनक्रिया छान प्रकारे होते आणि पचनक्रिया म्हणजे आतड्याची स्वच्छता जर तुमची झाली तर निश्चित पोटाचं आरोग्य तुमचं छान प्रकारे होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, फायबर घेत असताना स्वतःसाठीच प्लेट भरून फायबर तुम्हाला खायचं आहे. त्याच्याशिवाय तुमचं पुढचं जेवण तुम्ही करू नये. महिलांच्या बाबतीतच नाही, सर्वांच्या बाबतीत सांगते, पण आज महिलांचं आरोग्य म्हणून फोकस पूर्ण फक्त महिलांवरती आहे. तर आपण घरामध्ये काय करत असतो की सलाड ज्यावेळेस एक काकडी कापली की दोन पीस देत असतो. तर तसं न करता प्रत्येकासाठी एक एक काकडी किंवा प्रत्येकासाठी जे सलाड आहे ते तुम्ही दिलं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये गाजर, काकडी, बीट, मुळा, कांदा यांचा समावेश असावा. तसंच तुमच्या आहारामध्ये मीठ, साखर आणि मैदा या तीनही पदार्थांचा वर्ज करणं खूप गरजेचं आहे. जर तुमच्या शरीरामध्ये मिठाचं प्रमाण जास्त झालं तर मीठ आणि पाणी हे ज्यावेळेस एकत्र येतं त्यावेळेस एक विशिष्ट प्रकारची चरबी तयार होत असते आणि ती चरबी म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती, छातीवरच्या भागावरती, दंडांवरती, पोटांवरती, मांड्यांवरती दिसायला लागते. आपण त्याला म्हणतो मग वजन वाढलं आपण, बरोबर. तर म्हणून आपल्या शरीरामध्ये मिठाचं प्रमाण हे अतिशय नगण्य असलं पाहिजे. त्यानंतर साखर ही एक हळूहळू असलेली एक विष आहे. तर त्याचं प्रमाण तुम्ही जर कमी करू शकला तर अति उत्तम. गोड पदार्थ नको. मैदा तो म्हणजे आता मी सांगितलं की ग्लुटेन नावाचा पदार्थ जास्त असतो, तर तो चिकट असल्यामुळे पचनक्रिया बिघडवतो. तसेच तुमचं सगळं असलेल्या आहारावरती कॅलरीजचं जे मोजमाप आहे ते पूर्णपणे कोलमडून पडत असतं. म्हणून येस, या सगळ्या गोष्टींचं जर तुम्ही सेवन करणं टाळलं तर तुमचं आरोग्य निश्चितच चांगलं राहणार आहे. त्यानंतर पाणी पण सगळ्यात महत्वाचा घटक आहे. सगळ्या आजाराचं मूळ म्हणजे आपलं, जर तुम्ही छान प्रकारे आपलं प्लेन वॉटर पाणी छान प्रकारे घेत असाल तर 20 किलो वजनाला 1 लिटर पाणी हे मोजमाप लक्षात असू द्या. तर त्या पद्धतीने आपलं जेवढं वजन आहे त्या पद्धतीने संध्याकाळी 7 पर्यंत पाणी इनटेक केला गेला पाहिजे. रात्री नंतर जास्त पाणी घेऊ नये, त्यामुळे आपल्याला मूत्राशयाचा आजार किंवा सारखं लघवीला जाणे आणि त्यामुळे आपली झोप कमी होऊ शकते. म्हणून 7 पर्यंत आपल्याला पाणी घ्यायचं आहे. त्यामुळे आपली बॉडी डिहायड्रेशन होणार नाही. आपली त्वचा तुकतुकीत आणि चमकदार होऊ शकणार आहे. तुमचं रक्तप्रवाह सुरळीत होणार आहे. पचनाच्या ज्या समस्या आहेत त्या सुरळीत होऊ शकणार आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त पाण्यातून मिळणार आहेत. तर ते पाणी तुम्हाला जर छान प्रकारे तुम्ही घेतलं तर त्यातून तुम्ही हे सगळं मिळवू शकणार आहात. झोप सगळ्यात महत्वाची. झोप मी बऱ्याचदा पाहते की आणि ज्यावेळेस आपण या आरोग्याच्या लिंकला किंवा त्याच्याही पलीकडे जात असतो तर बऱ्याच जणांची जीवनशैली बदलली आहे. संध्याकाळ झाली म्हणजे सकाळ झाल्यासारखं काम सुरू होत असतं. कारण का, संध्याकाळी बरेच माता भगिनींना वेळ भेटतो कारण सगळेजण झोपलेले असतात, आपली कामं उरकलेली असतात आणि त्यावेळेस आपल्या हातामध्ये मोबाईल असतो आणि ज्यावेळेस आपण मोबाईल मध्ये बऱ्याच गोष्टी सर्च करतो, पाहत असतो, वेळ कुठं जाते हे कळत नाही आणि मग वेळ निघून गेली की मग आपण झोपण्याचा प्रयत्न, झोप लागत नाही आणि मग त्याचा परिणाम पुन्हा पुढच्या दिवसावर होत असतो. म्हणून झोप खूप महत्वाची गोष्ट आहे. 6 ते 7 तास आपल्या शरीराला झोप ही असलीच पाहिजे. पुरुषांपेक्षा 1 तास तरी झोप आपल्याला जास्त पाहिजे. पण घेतो का आपण? तर निश्चितच नाही. तर त्यासाठी आपली कामं लवकर उरकून आपण लवकर जर झोपलो तर त्यांच्यापेक्षा छान बेटरपणे आपण जगू शकतो आणि नक्कीच आपली झोप पूर्ण करू शकतो. तर तसंच त्यानंतर जेवणाचं वेळापत्रक बनवा. म्हणजे काय, तर तुम्ही त्याच टायमाला जेवण करा. ज्या टायमाला तुम्ही ठरवलेलं आहे त्या टायमाचं सकाळचा ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण, रात्रीचं डिनर जे असेल ते, तर ते तुम्ही टायमावर जर घेतलं तर निश्चित तुमचं आरोग्य छान प्रकारे होणार आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचं, आणि जेवण करताना ते सावकाश आणि संत गतीनेच खाल्लं गेलं पाहिजे. फास्ट खाऊ नका, त्यामुळे तुमची पचनक्रिया सुरळीत होईल. त्या सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे व्यायाम.
आता मी तुम्हाला सांगितलं की रोहिणी मॅडमांनी जो आपला 20% रोल पूर्ण करून घेतला, त्याच्यामध्ये ज्यावेळेस मी प्रत्येक गोष्टी सांगत होते की दुर्लक्षित करणाऱ्या जे आजार आहेत, म्हणजे मूत्राशयाचा, गर्भाशयाचा, कर्क, ब्रेस्ट कॅन्सर, हे जे सायलेंट किलर आहेत, तर ते जर आपल्याला दूर करायचे असतील, की आपल्या ह्याच्यातून बाहेरच काढायचे असतील, तर दैनंदिन जीवनामध्ये रोज प्रत्येकाला 1 तास तरी व्यायाम केलाच गेला पाहिजे. आपलं शरीर सक्षम बनवलं गेलं पाहिजे. जसं रोहिणी मॅडमांनी सांगितलं, की मी आयडल वेटवर होते, तरी पण मी माझी स्वतःची काळजी घ्यायला ठरवलं, तर मला पुन्हा एनर्जेटिक बनायचंय. तर या पुढच्या आजारांना मी आळा घालू शकते. तर याच्यासाठी त्यांनी हे स्वतःचं करून घेतलेलं आहे आणि हेच आपल्याला करायचंय. तर स्वतःसाठी 1 तास वेळ नक्की काढा. सगळं आपण करतो. खाणं-पिणं सगळं टाईमावर करत असतो. महिलांच्या बाबतीत सांगितलं तर बऱ्याचदा खूप कामं आहेत म्हणून मला वेळ भेटत नाही. पण स्वतःसाठी वेळ जर तुम्ही काढत नसाल तर पुढची कामं तुमची खूप होणार नाहीत. आणखीन जर जास्त कामं करायची असतील तर तुम्ही स्वतःला वेळ द्या. तर आणखीन जास्त कामं तुमच्याकडून होणार आहेत. त्यामुळे व्यायामामुळे मूत्रसंसर्ग, मासिक पाळी जी अनियमित होते, तसेच तुमचा रक्तप्रवाह, ओटीपोटाचे जे स्नायू आहेत, जसं मी तुम्हाला मूत्र संसर्ग ज्यावेळेस होतो, ज्यावेळेस म्हटलं मी खोकताना आपलं कंट्रोल राहत नाही, ते नैसर्गिक असतं. पण त्याचं कारण असतं की ओटीपोटाचे स्नायू आपले कमकुवत झालेले असतात आणि ओटीपोटाचे स्नायू जर मजबूत करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला पोटाचे जे व्यायाम आपण ॲप्स वर्कआउट करत असतो ते करणे गरजेचं आहे. आणि हे ॲप्स वर्कआउट तुम्हाला हे एक उत्तम आरोग्य सल्लागारच देऊ शकतो. तुम्ही फक्त मी सांगितलं म्हणून त्या पद्धतीने फक्त करतच राहाल आणि चुकीचं जर तुम्ही करायला जाल तर त्याचा तुम्हाला साईड इफेक्ट होऊ शकतो. तर त्याच्यासाठी तुम्हाला एक चांगला उत्तम मार्गदर्शक असणं आवश्यक आहे आणि या मार्गदर्शकाच्या द्वारे तुम्हाला जे त्रास होतोय तो तुम्ही तुमच्या आपल्या कोचेस पर्यंत शेअर करा. कोचेस तुम्हाला त्या पद्धतीचे व्यायाम पण देतील आणि त्या पद्धतीने तुम्हाला मजबूत आणि हिट अँड फिट करतील. येस, हे सगळं व्यायामाचा प्रकार. त्यानंतर 100% माइंडसेट हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. तुमच्या मनामध्ये पूर्ण तयारच करा. जसं भाद्रपद किंवा दसरा आवरायचा होता तर येस, आपली किती झुंगड होती की मला हे करायचंय, ते करायचंय, हे भांडे घासायचे, कपडे धुवायचे, हे सगळं आपण केलंच. आणि तेव्हा आपली नवरात्रीची ज्योत लागली गेली. आणि हे सगळं ज्यावेळेस आपण हे आटाकटीने ठरवतो, हे केव्हा ठरवतो जेव्हा मनामध्ये आपल्या सेट होतं त्यावेळेस. तर हे मनामध्ये सेट करा की मला सक्षम आणि आत्मविश्वासू आणि सकारात्मक बनायचं असेल तर मी हे करू शकते. ही जर भावना तुमच्यामध्ये निर्माण केली तर तुम्ही याच्यावरती निश्चित मात करू शकणार आहात. तसंच आपल्या आहारामध्ये सोया एसोफ्लेव्हन्स म्हणजे सोयाबीनचं जे प्रमाण असतं तर ते पण वाढवलं गेलं पाहिजे. तर ते काय असतं, तर याच्यामुळे काय होतं माहितीये का, अँटी एजिंग बनवतो आपल्याला, म्हणजे आपल्या वयापेक्षा आपण सुंदर दिसायला लागत असतो. तर याचं आहारामध्ये जर सेवन केलं, तसेच तुमचा मधुमेह, स्तनाचा कर्करोग, मूत्रपिंडाचा जो रोग किंवा अतिसार, मोनोपॉज, हे जे मोनोपॉजच्या दरम्यान जो आपल्याला त्रास वगैरे होत असतो, यावरती आळा घालण्यासाठी सोया एसोफ्लेव्होन्स हा जो भाग आहे किंवा ते जे घटक आहे, जर तुम्ही तुमच्या पोटात घेतला तर नक्कीच तर ते कुठून भेटणार आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे. त्यानंतर चेस्टबेरी हा जो आहे, तर चेस्टबेरी आता तुम्ही म्हणाल मॅडम हे तुम्ही नावं सांगतायत पण ते कुठून मिळतील, तर पहा ते कुठून मिळतील ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यालाच आपण निरगुडी असंही मराठीमध्ये त्याला म्हणलं जातं. तर निरगुडी ही कडू असते, बऱ्याच जणांना ज्यांना माहिती असते त्यांना. मग त्याचं सेवन करायचं का, तर नाही. ते तुम्ही करण्यापेक्षा हे केल्यामुळे काय होत असतंय, तर मासिक पाळी किंवा वेळेवर येणे अनियमित जर होत असेल तर त्याच्यावरती आपल्याला, तसेच ती मेंटेन ठेवण्यास ती मदत करत असते. तसेच म्हणजे ओव्हरीज म्हणजे अंडाशयामधील जी घाण आपली साठते आणि फॅट साठलेले असतात ती बाहेर काढण्याचं ते काम करत असतं. आणि खूप महत्वाचा भाग आहे आपल्या स्त्रियांच्या जीवनामध्ये. हे करण्यासाठी हे जे मी तुम्हाला सांगितलं, अँटी एजिंग बनवायचे, चेस्टबेरी हा जो प्रकार आहे ते तुम्हाला कशातून मिळणार आहे, तर आपल्याकडं असं एक स्पेशल फ्यूल आहे स्त्रियांचं आरोग्य जपण्यासाठी. तर ते जर तुम्ही घेतलं तर प्रत्येक, आता जेवढे आपले मंडळी आहेत किंवा जे ऐकतायत तर त्यांनी आपलं जर घेतलं नसेल तर आतापर्यंत ते कोणतं आहे, ते आपलं सप्लिमेंट किंवा न्यूट्रिशन कोणतं आहे ते आपल्या कोचेसला विचारा आणि ते कोचेस तुम्हाला सांगणार आहेत. कारण प्रत्येक कोचेसला याविषयी अत्यंभूत माहिती आहे आणि ते तुम्हाला सांगतीलच. आणि त्याच्यातून आपलं हे स्त्रियांचं आरोग्य छान प्रकारे आपण मेंटेन करू शकणार आहोत. तसंच आपला सकस संतुलित आहार, त्याच्यामध्ये सगळे घटक तुम्हाला प्रॉपर मिळणार आहेत. तिथून तुम्ही छान फिट अँड फाईन होणार आहात. या सगळ्या गोष्टींचं बॅलन्सिंग करण्यासाठी तुम्ही
मी जे हे जे सप्लिमेंट सांगितले ते वय वर्ष 18च्या पुढील प्रत्येक स्त्रीने हे घेऊ शकता आणि ते घ्यायचंय. तर त्यामुळे तुम्ही छान आम्ही जे कॉलवरती जे म्हणजे आम्ही जेवढे कोचेस आहोत किंवा आम्ही घेतोय, तर ते आम्ही हे सगळ्या प्रकारचं घेतोय. त्यामुळेच एवढं एनर्जेटिक आणि इतक्या छान प्रकारचं तुमच्यापर्यंत प्रेझेंटेशन करू शकतोय, वर्कआउट छान घेऊ शकतो. आमच्यामधला आत्मविश्वास, सकारात्मकता तुम्ही पाहताय. हे जर तुमच्यामध्ये यायचं असेल, तर निश्चितच आपण हा आहार घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर या सगळ्या गोष्टींचं मी तुम्हाला आज स्त्रियांचं आरोग्य, मुलांचं आरोग्याविषयी माहिती सांगितली. तर यानंतरनं माझा अनुभव मी आपल्या या आरोग्याच्या लिंकला जवळ-जवळ 2 वर्ष जॉइन झाले आहे. तर जॉइन होण्यामागचं हेच कारण होतं, माझं वाढलेलं फॅटयुक्त वजन आणि फॅटयुक्त वजन वाढल्यामुळं पोटावरचा घेर का कमी करायचा हे इथं आल्यानंतरनं समजलं आणि पोटावरचा घेर कमी केल्यानंतरनं माझा पित्त, अपचनाचा त्रास, बॅक पेन म्हणजे कंबरदुखीचा त्रास पूर्णपणे थांबला आणि खूप छान वाटतं हे सगळं करत असताना. यामध्ये सगळं करत असताना माझे जे ग्रेट कोच आहेत, त्यांचं मला मार्गदर्शन लाभलं. ते म्हणजे जया केळकर मॅडम आणि संदीप केळकर सर यांनी मोलाचं मार्गदर्शन मला केलं आणि पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी अशा जो मी प्राईम टाईम घेतला, तसे प्राईम टाईम मी नित्यनेमाने ऐकत गेले, त्याचे नोट्स काढत गेले आणि त्यामुळे माझ्या ज्ञानात भर पडत गेली आणि मी खरंच खूप छान प्रकारे आता स्वतःला फीलिंग करते, की मी खूप छान आता झालीये. माझं जसं जीवन आहे, आत्ताचं जीवन आहे, ते माझ्या कॉलेजच्या लाईफमधलं जीवन मी जगत आहे. तर आजचा खऱ्या अर्थाने नवरात्रीतला मधला 4था दिवस पण छान प्रकारे महिलांचं आरोग्य हे सेलिब्रेट केलं असं माझ्या मनाला वाटतं आणि याच्यामधून हे जे भेटलं, तर हे ज्ञान जे मला भेटलं ते तुमच्यापर्यंत मांडण्याची मला संधी दिली. असे माझे ग्रेट कोच आणि मेंटॉर सुद्धा संदीप खेडकर सर आणि जया मॅडम यांचं खरंच मनापासून आभार, की मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकले आणि माझं आरोग्य भेटल्यानंतर मी हे माझ्यापर्यंत मर्यादित ठेवलं नाही, तर प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा मी मनोमन प्रयत्न करत आहे, की माझ्या म्हणजे एक स्त्री जर सुखी झाली तर देश म्हणजे आपलं कुटुंब पण पूर्ण देश सुखी करायचा असेल, तर प्रत्येक स्त्रीपर्यंत मला पोहोचलं पाहिजे. हे मला इथं समजलं. फिट इंडिया मिशन अंतर्गत हे सगळं काम मी अतिशय उत्तम प्रमाणे करत आहे आणि करणार आहे. तर येस, तुम्हाला पण जर करण्याची इच्छा असेल, तर तुम्ही तुमच्या कोचेसला विचारा. तुम्ही पण हे काम छान प्रकारे करू शकता. तर तोपर्यंत हिट राहा, फिट राहा, काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःबरोबर सर्वांची. तर येस, या सगळ्या गोष्टी करत असताना तर मला ह्या सगळ्या गोष्टींची संधी दिली, तर खूप छान वाटलं. मॅडमांनी माझा रिझल्ट शेअर केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आधीची मी त्याच्यामध्ये माझ्यामध्ये बरेच कॉन्फिडन्स लेवल पूर्ण डाऊन झालेली होती. चेहऱ्यावरती मेकअप फुल केलेला होता छान दिसण्यासाठी, परंतु या ह्याच्यामध्ये तुम्ही पाहताय तर नॅचरल ब्युटी जे मी म्हटलं ना, तर पोटामधून जी घाण सगळी काढायची आहे, तर इथं तुम्ही पाहाल तर खरंच खूप छान वाटतं स्वतःला पाहिल्यानंतर ना. 52 वरती कॉन्स्टंट आहे मी 2 वर्ष झालं कुठल्याही प्रकारे. तर याचं कारण सकस संतुलित आहार आणि योग्य मार्गदर्शन हे जर तुम्ही घेतलं, तर निश्चितच तुम्ही फॅट लॉस केल्यानंतर वेट तुमचं गेन होणार नाही. या सगळ्या गोष्टी तुम्ही छान प्रकारे करू शकणार आहे. तर थँक सो मच अँड माईक बॅक टू मास्टर ऑफ सिरेमनी संतोष कांबळे सर. येस, थँक सर.